उजगाव येथील युवकाकडून एक पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर व 2 जिवंत राऊंड हस्तगत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी गणेशोत्सव कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, गणेशोत्सव शांततेच्या वातावरणात पार पडावा याकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना हत्यारे, शस्त्रे बाळगणाऱ्या लोकांची गोपनीय माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी आपल्या शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटके, वैभव पाटील, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, गजानन गुरव, प्रवीण पाटील, प्रदीप पाटील, विशाल खराडे व महेंद्र कोरवी यांचे पथक नियुक्त करून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या। त्याप्रमाणे नमूद पथक गोपनीय माहिती घेत असताना पथकातील वैभव पाटील यांना बातमी मिळाली की उजगाव येथे राहणारा युवक रोहन पाटील याच्याकडे एक पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर असून तो आज रोजी माळीवाडा उजगाव येथे कोणाला तरी विक्री करण्यासाठी येणार आहे अशी बातमी मिळाली असता नमूद पथकाने माळीवाडा उजगाव येथे सापळा लावला असता रोहन रुपेश पाटील वय 20 वर्ष, राहणार विठलाई कॉलनी, मनेरमळा, उजगाव, तालुका करवीर हा मिळून आला। त्याच्या जवळील एक पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर, 2 जिवंत राऊंड असा एकूण 1,01,000 रुपये किमतीच्या वस्तू मिळून आल्या। त्या कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करण्यात आले आहेत। सदर युवकाविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदरच्या वस्तू कोणाकडून व कोणत्या उद्देशासाठी आणल्या आहेत याबाबतचा पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाणे करत आहे। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटके, पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, गजानन गुरव, प्रवीण पाटील, प्रदीप पाटील, विशाल खराडे व महेंद्र कोरवी यांनी केली आहे। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे।